नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाळ आपण गेल्या व्हिडिओमध्ये किंवा बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स काय असतं त्याचबरोबर आपण न्यूटन चा फर्स्ट लॉ एक्सप्लेन करून पाहिला। न्यूटनचा फर्स्ट लॉ एक्सप्लेन करून आपण पाहिला। जे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स याच्याबद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। बॅलन्स अँड व्हॉट अनबॅलन्स फोर्स याच्याबद्दल आपण काय केलो गेल्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत। तर मला सांगा न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन रिलेटेड टू विच प्रॉपर्टी मानो काय होतं इनर्शिया। म्हणजे न्यूटनचा पहिला नियम हा कशाशी संबंधित होता इनर्शिया मीन्स व्हॉट जडत्व म्हणजे हेवीपणा। एखाद्या ऑब्जेक्टचा हेवीपणा जडपणा त्याला जडत्व म्हणतात। ठीक आहे, म्हणजे न्यूटन फर्स्ट लॉ रिलेटेड टू इनर्शिया मीन्स व्हॉट जडत्व। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा की एखाद्या ट्रीचं ब्रांचेस शेकन केल्यावर फ्रूट फॉल होतात खाली पडतात। त्याचबरोबर तुम्हाला उदाहरण दिलं दुसऱ्याचं फॅनचं दिलं की स्विच ऑफ केलं तरी पण त्याचं रोटेशन चालूच असतं। ठीक आहे, त्यानंतर टेबल आणि बुकचं उदाहरण दिलं की बाबा प्रत्येकाचं काय आहे हे इनर्शिया वेगळी असते। इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफरंट इन डिफरंट ऑब्जेक्ट। ओके, तर प्रत्येक वस्तूमध्ये हा इनर्शिया हा जडत्व वेगवेगळा असतो। प्रत्येक वस्तूमध्ये हा इनर्शिया कसा असतो वेगवेगळा आढळतो। ठीक आहे, तर हा आपण पहिला नियम बघितला होता, तो जरा आपण एक्सप्लेन करून आपण दुसरा नियमाकडे जाणार आहोत। तर बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स म्हणजे संतुलित आणि असंतुलित बल त्याच्यामध्ये आपण बघितलं की बोथ साइडला जर इक्वल फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला काय म्हणतात बॅलन्स फोर्स। पर एका अगर अनइक्वल फोर्स जर ऍक्ट होत असेल बोथ साइडला अनइक्वल फोर्स जर ऍक्ट होत असेल बोथ साइडला म्हणजे दोन्ही बाजूला असमान बल कार्यरत होत असेल किंवा प्रयुक्त होत असेल तिथे अनबॅलन्स फोर्स तयार होतो। मग तुम्ही असं सांगितलं टग ऑफ वॉरचं जो रस्सी खेच ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पहिला इक्वल फोर्स अप्लाय झाला म्हणून बॅलन्स फोर्स घडलं, त्यानंतर अनइक्वल फोर्स अप्लाय झाला अनबॅलन्स फोर्स तिथं घडलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आता बघा हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे। An object to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघा काय म्हणतात बघा the object to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघा जेव्हा अनलेस म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर एखादं बाह्य बल कार्य करत नसेल। बघा अनलेस म्हणजे कार्य करत नसेल कुठला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हटल्यावर जेव्हा एखाद्या वस्तूवर कोणताही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल। एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय बाह्य असंतुलित बल एखाद्या वस्तूवर कार्य करत नसेल किंवा प्रयुक्त होत नसेल तर ती वस्तू कशी समजली जाते रेस्ट म्हणजे विराम अवस्थेत। ती वस्तू कसं समजली जाते विराम अवस्थेत किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन म्हटल्यावर ती वस्तू एक समान गतीने जात आहे किंवा विराम अवस्थेत आहे असं समजलं जातं। कधी जेव्हा त्याच्यावर अनलेस म्हणजे बाह्य बल कुठलं एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स कार्य करत नसेल तेव्हा ती वस्तू कशी असेल विराम अवस्थेत किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये ती असेल म्हणजे एक समान गतीमध्ये असेल। बरोबर आहे ना, एखादी वस्तू स्लो चाललेली आहे विराम अवस्थेमध्ये आहे किंवा थांबलेली आहे किंवा एक समान गतीने चालत आहे त्याच्यावर कोणताही बाह्य बल म्हणजे अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल पाठीमागे कार्य करत नसतो कारण ती वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये म्हटल्यावर त्याच्यावर नुसतं युनिफॉर्म मोशन कार्य करत असतं, त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स कार्य करत नसतो। त्याच्यावर कोणताही बाह्य बल कार्य करत नसतो तेव्हा ती वस्तू विराम अवस्थेत किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये आहे असं समजलं जातं म्हणजे एक समान गतीमध्ये आहे असं काय केलं जातं गृहीत धरलं जातं किंवा समजलं जातं।
दुसरा, when an object is a raised or in uniform motion along a straight line, it does not mean that no force acting on it. आता त्यांनी काय सांगितलं, कुठलाही बाह्य बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एक विराम अवस्थेत किंवा सारख्या एक समान गतीमध्ये चालत आहे असं समजलं जातं. ते पहिल्यामध्ये समजावून सांगितलं. आता काय म्हणतात बघा, when an object is a raised म्हणजे जेव्हा वस्तू विराम अवस्थेत असते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असते, एक समान गतीमध्ये असते, along a straight line जेव्हा सरळ रेषेमध्ये एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा एक समान गतीमध्ये असेल तर it does not mean that म्हणल्यावर तिथं असं समजू नये की त्याच्यावर कोणताही बल कार्य करत नाही, नो फोर्स एक्टिंग ऑन इट. म्हणल्यावर जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत जात आहे कसं विराम अवस्थेत किंवा एक समान गतीनं, तेव्हा असं समजू नये, डज नॉट मीन दॅट असं समजू नये की बाबा त्याच्यावर कोणताही बल कार्य करत नाही. म्हणून सांगितलं नो फोर्स एक्टिंग ऑन इट, म्हणजे त्याच्यावर कोणताही बल कार्य करत नाही असं समजू नये. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा, ऍक्च्युअली देयर आर नंबर ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ते म्हणतात की त्याच्यावर त्या वस्तूवर जी विराम अवस्थेत आहे, जी रेस्ट मध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये आहे, त्या वस्तूवर नंबर ऑफ फोर्स ऍक्ट होत असतात, म्हणजे जास्तीत जास्त बल कार्य करत असतात. बट दे कॅन्सल वन अनदर, पण ते काय होतात, नष्ट होतात किंवा कॅन्सल होतात, नाहीशी होतात. नष्ट होतात, कॅन्सल होतात, रद्द केले जातात किंवा नाहीशी होतात. जे फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असतो पण ते काय होतात, कॅन्सल होतात, वन अनदर कॅन्सल होतात. सो दॅट नो नेट फोर्स इज झिरो. आणि जर कॅन्सल झाल्यानंतर ते दोन्ही फोर्स रद्द झाले, त्या वस्तूवर फोर्स ऍक्ट होत असतो, बल ऍक्ट होत असतो, पण तो कसा असतो, कॅन्सल होतो, एकमेकाशी कॅन्सल होतो, म्हणजे अनबॅलन्स बॅलन्सची तो कॅन्सल होतो. आणि कॅन्सल झाल्यावर तो फोर्स किती राहतो, झिरो. फोर्स किती राहतो, झिरो. कळालं? हे झाले तिसरी ओळ. चौथी, न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट. तुम्हाला सांगितलं न्यूटनचा पहिला नियम कशाबद्दल आहे, इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूच्या जडत्वाशी. म्हणजे न्यूटनचा हा जो पहिला नियम आहे कशाशी संबंधित आहे, वस्तूच्या जडत्वाशी संबंधित आहे. न्यूटनचा हा जो पहिला नियम आहे तो वस्तूच्या जडत्वाशी काय आहे, संबंधित आहे. तर कितवा नियम तो संबंधित आहे, पहिला. पाचवा, इट ऑल्सो एक्सप्लेन अनबॅलन्स फोर्स विच कॉज चेंजिंग द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट द रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. त्याने फक्त वस्तूचा इनर्शिया बद्दल तरी सांगितलं नाही, त्यांनी हे पण एक्सप्लेन केलं की जेव्हा एखाद्या वस्तूवर अनबॅलन्स फोर्स म्हणल्यावर असंतुलित बल कार्य करतो तेव्हा त्या वस्तूचं स्थिती बदलते. ती वस्तू विराम अवस्थेत असू दे किंवा एक समान गतीमध्ये असू दे. कधी जेव्हा वस्तूमध्ये इनर्शिया असतं आणि इनर्शिया बरोबरच अनबॅलन्स फोर्स जर कार्य करत असेल, असंतुलित बल एखाद्या वस्तूवर जर कार्य करत असेल तेव्हा वस्तूची स्थिती बदलते. म्हणजे ती वस्तू विराम अवस्थेत असू दे किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असू दे, एक समान गतीमध्ये असू दे. म्हटल्यावर अनबॅलन्स फोर्स काय आहे, समजा ही वस्तू जात आहे, एक समान युनिफॉर्म मोशन मध्ये जात आहे, एक वस्तू सरळ रेषेत जात आहे, पाठीमध्ये येऊन गाडी धडकली, म्हटल्यावर अनबॅलन्स फोर्स मागणं आला आणि त्याला धडकला, म्हटल्यावर याचं काय होईल, युनिफॉर्म मोशन काय होईल, हा जो स्टेट आहे याची स्थिती युनिफॉर्म मोशन नुसार बदलणार आहे. कारण पाठीमध्ये काय झालं, अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ऍक्ट झाला. म्हटल्यावर ती युनिफॉर्म जात होती एका सरळ रेषेत एक समान गतीमध्ये, पाठीमध्ये येऊन त्याला धडकली तर काय होईल, त्याचं युनिफॉर्म मोशन नष्ट होईल किंवा त्याचं रेस्ट विराम अवस्था पण नष्ट होईल किंवा अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर कार्य करत असेल. आता बघा न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ बघा, the effect of one object striking another is depend both mass and its velocity. The effect from one object striking another, एखाद्या वस्तूची दुसऱ्या वस्तूची जर धडक झाली, एखाद्या वस्तूची दुसऱ्या वस्तूबरोबर जर धडक झाली, is depend both mass, तर ती धडक कशावर अवलंबून आहे, both mass म्हणजे त्या दोन्ही वस्तूच्या मास म्हणजे वस्तुमानाशी
अँड इट्स व्हेलॉसिटी, त्या वेगाशी संबंधित असते. म्हटल्यावर एखाद्या दोन वस्तूंमध्ये धडक झाली त्याचा परिणाम कशावर अवलंबून असतो, त्याच्या मासवर, दोन्ही वस्तूंच्या मासवर, वस्तुमानाशी किंवा व्हेलॉसिटीशी म्हणजे वेगाशी संबंधित असतो, असं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. कारण 8वा मुद्दा, इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी. तर इफेक्ट ऑफ फोर्स, तर त्या वस्तूवर, ही जी वस्तू धडकलेली आहे 7वी, त्या दोन वस्तूंमध्ये स्ट्रायकिंग झालेलं आहे, धडकली ती, त्या वस्तूमध्ये जो फोर्स, बलाचा जो परिणाम आहे, इफेक्ट ऑफ फोर्स, बलाचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो कशावर डिपेंड आहे, तो कशावर अवलंबून आहे, प्रॉपर्टी ऑफ बोथ मास अँड व्हेलॉसिटी. म्हटल्यावर त्या वस्तूची कशावर, त्या वस्तूवर जो बल कार्य करणार आहे त्याचा परिणाम कशावर अवलंबून आहे, त्या वस्तूच्या मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हॉट, व्हेलॉसिटी. मास अँड व्हॉट कशावर, व्हेलॉसिटी बरोबर, मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे त्या वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्याच्या वेगावर अवलंबून असेल की त्याच्यावर किती त्या बलाचा परिणाम होईल. म्हटल्यावर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की न्यूटन लॉ ऑफ मोशन कशाशी संबंधित आहे, मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे एखाद्या वस्तूची दोन वस्तू धडक होत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या, मास अँड त्याची व्हेलॉसिटी, मगच त्या बलाचा किती परिणाम होणार आहे ते डिपेंड होतं, अवलंबून असतं. 9वा, हिज प्रॉपर्टी आर मोमेंटम बाय न्यूटन. आणि ही जी प्रॉपर्टी आहे मास आणि व्हेलॉसिटीची, म्हटल्यावर वस्तुमान आणि वेगाची, तीच काय आहे, मोमेंटम. हे शब्द अतिशय महत्त्वाचा म्हणतो मी, अतिशय महत्त्वाचा. मोमेंटम, मोमेंटम म्हणजे संवेग, संवेग, मोमेंटम, मोमेंटम बाय न्यूटन. आणि मोमेंटम हा जो शब्द आहे हा तुमचा सेकंड लॉ दाखवतो. मोमेंटम काय दाखवतो, सेकंड लॉ न्यूटन दाखवतो. आणि पहिला नियम काय दाखवतो, इनर्शिया. पहिला इनर्शिया दाखवतो, सेकंड काय दाखवतो, मोमेंटम दाखवतो. सो सेकंड काय दाखवतो, लॉ न्यूटनचा, मोमेंटम. 10, मोमेंटम इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन व्हेलॉसिटी. आता मोमेंटमची डेफिनेशन सांगितलेलं आहे, मोमेंटम इज अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे संवेग, म्हणजेच काय आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, मॅग्निट्यूड म्हणजे काय, परिमाण. परिमाण म्हणजे ती वस्तू किती प्रमाणात आहे, प्रमाण ज्याला म्हणतो. परिमाण म्हणजे काय, प्रमाण. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण किंवा प्रमाण कशाचं, डायरेक्शन अँड व्हेलॉसिटी. कशाचं परिमाण, डायरेक्शन म्हणजे दिशा, अँड व्हेलॉसिटी आणि वेगाचं. कशाचं परिमाण, दिशा आणि वेगाचं. म्हटल्यावर मोमेंटम जर डिफाइन करायचं असेल तर मोमेंटम इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ अ व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे परिमाण किंवा वेगाची दिशा. मोमेंटम परिणाम किंवा परिमाण किंवा वेगाची दिशा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय काय सांगितलं मी आज, की बाबा अनबॅलन्स, बॅलन्स बद्दल आपण शिकलो, की बाबा एखाद्या वस्तू विरामावस्थेत असेल किंवा एक समान गतीमध्ये जात असेल तर त्याच्यावर कोणताही अनबॅलन्स किंवा एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसतो. हा पहिला मुद्दा. दुसरा, आता एखादी वस्तू जर जात असेल, एक समान वस्तू एक सरळ जात असेल, एक समान गतीमध्ये किंवा स्ट्रेट लाईन मध्ये विरामावस्थेत असेल तर त्याच्यावर कोणताही बाह्य बल, नो फोर्स ऍक्टिंग ऑन इट, त्याच्यावर कोणताही बल कार्य करत नसतो, हे तिथे लक्षात घ्या. ऍक्च्युअली नंबर ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट, त्याच्यावर जास्तीत जास्त बल कार्य करत असतात पण ते कॅन्सल होतात, एकमेकाशी ते काय होतात, कॅन्सल होतात किंवा रद्द होतात. आणि तिथं पूर्ण हा जो बल आहे तो किती होतो, झिरो. किती होतो, झिरो. न्यूटन फर्स्ट लॉ कशाचे रिलेटिव्ह आहे, इनर्शिया. न्यूटन फर्स्ट लॉ कशाचे रिलेटिव्ह आहे, इनर्शिया, बरोबर. इनर्शिया ऑफ द दॅट, इनर्शिया बरोबर. आता बघा पुढं, इट इज also explain balance force which cause change state of object at rest or uniform motion. मतलब आणि त्याने स्पष्टीकरण दिलं अनबॅलन्स फोर्स बद्दल, की एखादा बाह्य बल जर कार्य केलं, असंतुलित बल कार्य केलं तर वस्तूची गती, वस्तूची स्थिती बदलते, ती विरामावस्थेत असू दे किंवा एक समान गतीमध्ये असू दे. त्यानंतर सडनली आपण न्यूटन सेकंड लॉ बघितला, की एखाद्या वस्तू, दोन वस्तूंचं जर स्ट्रायकिंग झालं त्याचा परिणाम कशावर अवलंबून असतो,
की त्याच्यावर मास आणि त्याची व्हेलॉसिटी म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान किंवा वेगावर अवलंबून असतं. मग तो इफेक्ट ऑफ फोर्स मग तो बलाचा परिणाम कशावर अवलंबून असतो म्हणतात ते. मग तो बलाचा परिणाम दोन गुणधर्मावर अवलंबून असतो. एक आहे मास अँड व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि वस्तुमानाशी. मग हीच प्रॉपर्टी जी आहे मास आणि व्हेलॉसिटीची ती प्रॉपर्टी म्हणजेच काय मोमेंटम. तीच प्रॉपर्टी म्हणजेच काय मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय संवेग. मोमेंटम म्हणजेच काय संवेग. ओके म्हणजे कशाने कोण दाखवलं न्यूटन. मोमेंटम काय आहे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन म्हणजे मोमेंटम म्हणजे वेगाचा परिणाम किंवा दिशा. वेगाचं परिमाण किंवा दिशा. मॅग्निट्यूड इज द मोमेंटम इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेगाची दिशा किंवा परिमाण म्हणजेच काय मोमेंटम. म्हणजेच काय मोमेंटम. म्हणजे पहिला जो नियम होता न्यूटनचा तो इनर्शियाशी रिलेटिव्ह आहे आणि दुसरा जो नियम आहे तो न्यूटनचा तो मोमेंटमशी निगडीत आहे. कशाशी निगडीत आहे मोमेंटमशी. काय प्रॉब्लेम तर तुम्ही मला याचं कुठलं जर तुम्हाला कळत नसेल तर विचारू शकता. ठीक आहे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जर समजले असेल मी पुन्हा एकदा सांगतो काय आहे याच्यामध्ये. बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स बद्दल आज शिकलो. संतुलित आणि असंतुलित बल. जर इथं कुठलाही अवघड शब्द दिसत नाही. रेस्ट म्हणजे विरामावस्था. रेस्ट म्हणजेच काय विरामावस्था. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजेच काय बाह्य असंतुलित बल. बाह्य असंतुलित बल ज्याला म्हणतात. युनिफॉर्म मोशन तुम्हाला माहितीच आहे एक समान गती. युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय एक समान गती. नेट फोर्स म्हणजे सरासरी बल. नेट म्हणजेच काय सरासरी. नेट म्हणजेच काय सरासरी बल. त्याचं शून्य असतं जेव्हा ते कॅन्सल होतात. ठीक आहे. इनर्शिया जडत्व. इनर्शिया जडत्व हे बी नेचर आहे. ओके इथं पण अनबॅलन्स आलं बघा असंतुलित बल ज्याला म्हणूया. ठीक आहे. युनिफॉर्म मोशन पुन्हा आलं एक समान गती. रेस्ट पुन्हा आलं विराम अवस्था. स्ट्रायकिंग धडकणं. ओके त्यानंतर मास वस्तुमान. प्रॉपर्टी गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे त्याच्याबद्दल काय सांग. मोमेंटम नवीन शब्द आठवीपर्यंत नव्हता आता आलेला आहे. मोमेंटम म्हणजे संवेग. ते कशा कोण दाखवलं न्यूटन. मोमेंटमचे डेफिनेशन जर तुम्हाला मी विचारले काय सांगणार मोमेंटम इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेगाचा परिमाण किंवा दिशा म्हणजेच काय मोमेंटम. वेगाचा परिमाण किंवा दिशा म्हणजेच काय मोमेंटम. तर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. एक आणि एक शब्द बघायचा बघा की मॅग्निट्यूड काय असतं परिमाण काय असतं रेस्ट म्हणजे काय अनबॅलन्स फोर्स काय असतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुम्ही पुस्तकात बघायला झाला तर तुम्ही कन्फ्यूज होणार. पण इथं तुम्हाला मी मेन पॉईंट बाहेर काढून जे परीक्षेला विचारलं जातं तेच मी तुम्हाला इथं शिकवतो. पुस्तकातला करायला गेला तर अवघड वाटणार आहे. इथं बघून पुस्तकातले जे पॉईंट्स मी ह्याच्यातले पॉईंट्स पुस्तकातलेच घेतलेले आहेत पण पुस्तकामध्येच तुम्ही काय करायचं मी जेवढे पॉईंट्स घेतो तेवढंच वाचायचं आहे. मी जेवढे पॉईंट्स घेतो तेवढंच वाचायचं आहे. नाही ते थापट पसारा पुस्तकामध्ये दिलेला आहे तर तुम्हाला एवढंच करायचं. मी जेवढं सांगतो तेवढंच अभ्यास केला तर इनफ आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर तुम्ही हे काय करा काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये पण शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कुठलाही डाऊट्स मागच्या व्हिडिओमध्ये असतील ते पण विचारू शकता. तर तुम्हाला हे काही गोष्टी सांगायची होती की बाबा लवकरात लवकर मी विज्ञान 9वीची टेस्ट होणार आहे. लवकरच तुम्हाला ते सांगितलेच आहे. ठीक आहे. टेस्ट तुम्ही लवकरच याच्या मागच्या व्हिडिओ जेवढं झालेलं आहे त्याच्यावर घेणार आहे. म्हणून मागचे व्हिडिओ बघा. काय प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही विचारा. ठीक आहे. तर तुम्हाला काही शंका येईल तर या व्हिडिओमध्ये शंका जर काय असेल तर तुम्ही मला विचारू शकता. महत्त्वाचं पार्ट आपण चालू केलेला आहे न्यूटन्स लॉज. पहिला दुसरा चालू झालेला आहे पहिला संपलेला आहे. ठीक आहे. शंका असेल तर बाळांनो मला याच्यावर विचारा. ठीक आहे.